नमस्कार स्वामी भक्त हो, श्री स्वामी समर्थ। मी दर्शन। ऐकूया आजचा स्वामी संदेश। स्वामी महाराज सांगतात, या जगात सगळ्या गोष्टी सापडतात, पण स्वतःची चूक कधीच सापडत नाही। ज्या दिवशी ती सापडेल त्या दिवसापासून आयुष्य बदलून जाईल। स्वामी चरणांची धरावी कास, देहादिक प्रपंचात ना भावे उदास। ज्यांचे मन स्वामीचरणी गुंतले, त्यांचे कल्याण स्वामींनी केले। करता करविता स्वामी माझे भक्तांवर कृपा केल्याशिवाय राहत नाही। स्वामींचे नाम घेतल्याशिवाय माझा दिवस पूर्ण होत नाही। स्वामी महाराज सांगतात, शरीर पाण्यामुळे, मन सत्यामुळे आणि आत्मा ज्ञानामुळे व सद्गुरु भक्तीमुळे पवित्र राहतो। आपल्या मनात नेहमी जिंकण्याची व यशस्वी होण्याची आशा बाळगली पाहिजे, कारण नशीब बदलो ना बदलो मात्र आयुष्य जगताना वेळ तर नक्कीच बदलते। माणसाने आपले कर्म चांगले ठेवावे, आपल्या कर्मांकडे कुणीही पाहत नाही असा अर्थ काढू नये। जेव्हा नियती कर्मांचा हिशोब करते, तेव्हा तिथे कुणाचाही वशिला चालत नाही। स्वामी महाराज सांगतात, तुमच्या वेदना व दुःख तुम्ही ना सांगताही समजतात मला, म्हणून तर आलोय मी तुमच्या आयुष्यात। काळजी व चिंता अजिबात करू नका, मी आहे तुम्हाला प्रत्येक संकटात व अडचणीत सांभाळायला। फक्त माझ्या नामस्मरणावर विश्वास व भक्तिभाव ठेवा। कठीण परिस्थिती आल्यावर जगायचे कसे हे शिकवणारा शब्द म्हणजे श्री स्वामी समर्थ। स्वामी महाराज सांगतात, चला उठा, असे थकून व नाराज होऊन बसू नका, हार अजिबात मानू नका। तुम्ही फक्त आयुष्यात पुढे चालण्याचा व जाण्याचा प्रयत्न करत रहा। तुम्हाला धावायला मी शिकवीन। मी तुमच्या प्रत्येक संकटात व समस्येत तुमच्या पाठीशी सत्य व नेहमीच उभा राहीन। माझ्या नामस्मरणावर विश्वास ठेवा व प्रयत्नात कमी पडू नका, स्वतःला कमी समजू नका। मी तुमच्या पाठीशी तुम्हाला मार्ग दाखविण्यासाठी सत उभा आहे। स्वामींना ओळखणे एवढे सोपे नाही, ते पृथ्वीपती, यक्षपती, देवाधिपती आहेत। त्यांच्या पुढे कुणाचीच सत्ता चालत नाही। त्यामुळे एक लक्षात घ्या की आपण एवढ्या मोठ्या शक्तीचे उपासक आहोत हे आपलो अहोभाग्य। त्यामुळे मनापासून व भक्तिभावाने स्वामींची सेवा व नामस्मरण करत रहा आणि स्वतःचे कल्याण करून घ्या। आपल्या इच्छेपेक्षा सुंदर स्वामी महाराजांची योजना असते। स्वामी महाराज सांगतात, मी तुमच्या मदतीला सांगून नाही तर ना बोलावता धावून येईन, फक्त तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा। जीवनात सर्व दरवाजे बंद होऊ शकतात, मात्र स्वामींच्या आशीर्वादाचा आणि कृपाप्राप्तीचा दरवाजा हा नेहमीच खुला असतो। फक्त भक्तिभाव हवा। स्वामी महाराज सांगतात, आयुष्य सोपे नसते तर ते सोपे बनवायचे असते, ते म्हणजे थोडा संयम ठेवून, थोडे सहन करून आणि भरपूर काही दुर्लक्ष करून। स्वामी भक्त हो, आजचा स्वामी संदेश आपणास आवडला असल्यास आपल्या प्रतिक्रिया मला कमेंट्स मार्फत जरूर आणि नक्कीच कळवा आणि माझे चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ। सद्गुरु स्वामी समर्थ।